मतदान झालं आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदार संख्या 30,574 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे। परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली यामध्ये जवळपास 2,000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली। हे पूर्णपणानं चुकीचं आहे। एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33,328। एका प्रभागामध्ये तर 1,311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी 4,077 मतदारसंख्या दाखवल्या। 1,311 संख्या आहे। आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या 3,056 आहे। ह्यात मतदान झाले 2,394, यांनी दाखवले 1,795। अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारला। आणि यावर बोलण्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। शशिकांत शिंदेजी, हा राडा आष्टामधला आपण बघतोय, नेमकं काय म्हणणं आहे तुमच्या कार्यकर्त्यांचं, तुमच्या पक्षाचं? माझ्या कार्यकर्त्यांचा मला निश्चितपणाने अभिमान आहे की लोकशाही टिकवण्यासाठी ते आज जर रस्त्यावर उतरले असतील, न्याय मागण्यासाठी उतरले असतील, मतदान तिथं झाल्यानंतर ज्या मतामध्ये तफावत असेल तर त्या तफावतीचं निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा मला निश्चितपणाने अभिमान आहे। परंतु दुर्दैव एवढं आहे काय की या असल्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासन कुठलंही उत्तर देत नाही। प्रशासन डोळेझाकपणा करते। खरं लगेच त्यांना बोलून त्यांनी क्लेरिफिकेशन केलं तर मी समजू शकलो असतो, पण लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं लोकशाही टिकवण्यासाठी। आणि लोकशाही आई कुठे हो? पण तुम्ही प्रशासनाकडे धाव घेतलेली आहे का, तक्रार केली आहे का? प्रशासनाकडे तक्रार केल्याशिवाय लोक रस्त्यावर उतरली का? मग त्यांचं काय म्हणणं आहे, प्रशासनाने दखल घेतली? असं आहे, राज्यामध्ये जिथे जिथे निवडणूक नियमाचं अंमलबजावणी करून कारवाई करायला पाहिजे तिथं होताना दिसत नाही। मनमाने त्याप्रमाणे प्रशासन काम करत आहे। सील करण्याच्या ठिकाणी उमेदवारांची सह्या घेऊन तिथं लाख लावून सील करण्याच्या ऐवजी तशीच सील केली जाते। बऱ्याच शंकाला गोष्टी आहेत। 10 दिवस आता मध्ये गॅप आहे। सामान्य लोक म्हणतात आता मशीनमध्ये गोंधळ होईल आणि मला वाटतं की ही जर शंका जर या ठिकाणी लोकांमध्ये येत असेल, निवडणूक आयोगाने त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे। पण निवडणूक आयोग गेल्या काही महिन्यापासून आम्ही बघतोय हे प्रशासनाचा बाहुलं बनलेलं आहे। ते उत्तर देत नाही, बोगस नोंदी बोगस मतदानाबद्दल काही बोलत नाही। काल बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या निवडणुका कधी होत नव्हत्या, पण पैसा, दादागिरी, दडपशाही, दबिंगगिरी, पोलिसांची मदत अशा प्रकारची निवडणुका बघितल्यानंतर मला वाटतं आता लोकशाही खरेच शशिकांत शिंदे, तुम्ही असेच जोडलेले राहा। पडळकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। पडळकर, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? आष्टामध्ये एक प्रकारे मतदारांची संख्या वाढवली गेली असा आरोप केला जातोय। अधिकाऱ्यांशी मी वरिष्ठ बोललो, त्यांच्याकडून माहिती घेतली। कोणीतरी खोडसाळ पद्धतीनं चुकीची माहिती बाहेर प्रसारित केली होती। अधिकृतपणे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली ती माहिती नाही आणि चुकीच्या माहितीच्या आधारे उद्या होणारा पराभव झाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जातोय। शशिकांत शिंदे, तुमचं काय उत्तर? सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा प्रवीण माने हा अत्यंत ताकदीनं निवडणूक लढवलाय आणि त्यातून सर्वे आलेले आहेत की हा पोरगा नगराध्यक्ष होऊ शकतो। माझा खापर कुणावरती फोडायचं, तर चला अशा पद्धतीने एक वातावरण सेट करून ठेवायचं, असा प्रकार हा सुरू आहे। जर तुम्हाला डाऊट आहे तुम्ही अधिकाऱ्यांशी बोला ना, स्ट्रॉंग रूमच्या समोर आंदोलन करून काय यातनं आउटपुट होणार आहे? पडळकर, शिंदे आपल्या सोबत आहे, शशिकांत शिंदे ते उत्तर देतील। पडळकर जर तसं म्हणत असेल तर माझं आता सुद्धा पडळकरांना म्हणणं असं आहे की तुमचे अधिकाऱ्यांनी तिथं जायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी ते स्पष्टीकरण करावं। अधिकारी नाहीत की माझे, तुमचे अधिकारी नाहीत, ते प्रशासनाचे शासनाचे अधिकारी आहेत। पडळकर ऐका तर 2 मिनिटं। मग माझे अधिकारी माझ्या घरी कामाला आहेत? अहो, तुमचे अधिकारी नाही, तुम्ही आता म्हणाले अधिकारी आहे, मग जिल्हाधिकारी घ्यायला पाहिजे ना। तुम्ही पण वरिष्ठ आहे, प्रदेशाचे अध्यक्ष आहे, तुम्ही पण अधिकाऱ्यांशी बोलून घ्या।
काय प्रकार सुरू आहे? आपण जबाबदार आहोत. आता मी एक उदाहरण सांगतो. जरा ठीक आहे, तुम्ही म्हणताय आता एका ठिकाणी तुम्हीच मला सांगा, स्ट्रॉंग रूमला सील करताना उमेदवारांच्या सह्या करून सील करतो का अशाच सील करतो आपण? मग उमेदवारांनी तिथं थांबलं पाहिजे का नाही? प्रक्रिया आहे. उद्या उमेदवार थांबलेले गेले होते. निघून. अहो, थांबलेले असताना जर उमेदवाराच्या सील वगैरे प्रदेश अध्यक्ष साहेब निर्णय केलेला आहे, निकाल पुढे गेलेत कोर्टाच्या आदेशानं, तर आपल्याला सगळ्या लोकांना म्हणले बाबा तुम्ही थांबू शकता तिथं. आपली लोक लावून टाका सगळीकडे, जिथं जिथं निवडणूक आहे तिथं तिथं तुमच्या पार्टीची पण लावून टाका लोक. परत डाऊट नको. थांबण्याबद्दलचा लोक परत थांबण्याबद्दलचा डाऊट विषय नको. नाहीये. उगाच बदनाम होते ना. तुम्ही पण एका पार्टीचे प्रदेश अध्यक्ष साहेब आहात. हो, आहे ना, आहे तुम्ही पण ना, सगळ्या आहे कार्यकर्त्यांना ना. आदेश देऊन टाका, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ड्युट्या लावून टाका, दोन नाही, पोरांच्या. आम्ही ड्युट्या लावतोच आहे, पण प्रशासनाची काही जबाबदारी आहे का नाही तिथे? प्रशासनाची जबाबदारी आहे, त्याबद्दल प्रशासनानं क्लिअरिफिकेशन द्यावं. मी आता परंतु तुम्ही अशा आता पद्धतीनं प्रशासनावर मला निवडणुका बोलताना बदनाम करणं हे तुम्ही- लोकशाहीसाठी चांगलं नाही. अहो, आम्ही लोकशाही टिकवण्यासाठीच लढतोय. मला एक तुम्ही सांगा, तुम्हाला एकच तुम्ही सांगताना त्या प्रशासनाने क्लिअरिफिकेशन करावं. प्रशासनाने तिथे लगेच का नाही क्लिअरिफिकेशन करत? एवढं आंदोलन होतं तर त्यांनी प्रशासनाने क्लिअर करायला पाहिजे. प्रशासनाने क्लिअर करावं. आम्ही बोललोय तसंच, आम्ही काय कुणाची बाजू घेत नाही. परंतु निवडणुका झाल्याच्या नंतर अशा निवडणुका बदनाम करणं हे आपल्यासाठी चांगलं नाही, लोकशाहीसाठी सुद्धा चांगलं नाही. तुम्ही सुद्धा सूचना देऊन टाका तुमच्या लोकांना, तुमचा आदेश मानते ती सगळी लोक. सक्षम करण्याची जबाबदारी आपण घेऊ. काल झालेल्या निवडणुकीमध्ये पैसे वाटप, मारामाऱ्या, हे ते हे कुठल्या पैसे लोकशाहीत होतं काय? अहो, ते टीव्हीवर दाखवले ना. मी तर बोलत नाही ना, टीव्हीवर दाखवले ना. तुमच्याकडे नसतील टीव्हीवर दाखवले ना पैसे. या गाड्याचं भाडं द्यायला दारात येऊन बसले सगळ्यांच्या. तुम्हाला माहित आहे की गावाकडची परिस्थिती कशी असते. मग हे पैसे कोण वाटप होतात? टीव्हीचं बरं सेपरेट केले तर ठीक आहे. माझं म्हणणं आहे, आमच्या दोघांचं म्हणणं तसं असेल तर प्रशासनाने आता लगेच त्याचं क्लिअरिफिकेशन द्यावं. यस. तर कुठेतरी एकमत तुमच्या दोघांचं झालेलं दिसतंय. त्यामुळे आता प्रशासन नेमकं काय क्लिअरिफिकेशन देणार तेही बघावं लागेल. तुमच्या दोघांच्याही धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर प्रशासनानं याविषयी स्पष्टीकरण द्यावं असं शशिकांत शिंदे म्हणाले आणि पडळकर सुद्धा त्यांच्यासोबत ॲग्री झालेले आहेत. मात्र आष्टामधली परिस्थिती आपण बघितली तर या ठिकाणी तब्बल 2 ते 3 हजार मतदारांची संख्या बाटली. या शहरामधली मतदारांची संख्या ही 30,000 आहे, पण जी दाखवण्यात आली आहे ती 33,000 दाखवली. आणि जे मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा, त्या आकडेवारीमध्ये सुद्धा तफावत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. मतदानाचा टक्का वाढल्याचा आरोप होतोय. त्याचबरोबर ज्या स्ट्रॉंग रूममध्ये काल मतदान ज्या ईव्हीएम मध्ये केलेलं होतं त्या ईव्हीएम ठेवलेल्या आहेत, अशा स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरक्षा कडेकोट नाही असा आरोप सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जावं आणि शेवटपर्यंत उमेदवारांनी तिथं थांबायला पाहिजे होतं असं सत्ताधारी म्हणतायत. आणि त्याचबरोबर बावनकुळेंची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली होती. ते तर म्हणतायत जी महायुती आहे, आमचे उमेदवार हे 51% मतांनी जिंकतायत, त्यामुळे धाकधूक सुरू झाली आहे विरोधकांच्या मनामध्ये. आणि त्याचाच परिपाक म्हणजे आता ते स्टंटबाजी करताना या ठिकाणी दिसत आहेत असं सत्ताधारी म्हणतायत. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे. तर जे विरोधक आहेत ते जाणार का प्रशासनाकडे, प्रशासनाकडून यावर काही स्पष्टीकरण दिलं जाणार का याकडे सुद्धा लक्ष आहे. मतदानाचा टक्का वाढवल्याचा आरोप करण्यात आलाय आणि जेवढी मतदारांची संख्या आहे त्यामध्ये सुद्धा तफावत आहे. ऍक्च्युअल मतदारांची संख्या आणि जी आकडेवारी दाखवण्यात आली आहे त्याच्यामध्ये तफावत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला. आणि त्यानंतर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर हे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पोलीसही मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. स्ट्रॉंग रूम बाहेर सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. मतदानाचा टक्का वाढवला असाही आरोप होतोय. या सगळ्यामध्ये आता निवडणूक आयोग नेमकं काय स्पष्टीकरण देणार याकडे लक्ष आहे. कारण निवडणूक आयोगावर काल तर सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनीच नाराजी व्यक्त केलेली होती. कारण त्यांच्या निर्णयांमुळे एकतर काही ठिकाणी निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि जेव्हा न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण गेलं तेव्हा निकालाचा दिवसच पुढे ढकलण्यात आला. आणि त्याच्यामुळे कुठेतरी सत्ताधारी आणि विरोधक हे नाराजी व्यक्त करत असतानाच आज आष्टामधल्या या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर हा राडा. आणि दुसरीकडची दृश्य आपल्याकडे आहे संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेरची. राज ठाकरे हे संजय राऊतांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. तर